आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे हवालदाराच्या हातामध्ये 2 गुलाबाची फुलं असतात. तीच गुलाबाची फुलं खरं तर त्यांनी आता आणलेली असतात, ती म्हणजे त्यांच्या साहेबांसाठी. पण इथे ना आता हे सगळं काही जयंतने पाहिलेलं असतं आणि जयंत ना आता त्यांच्याकडनं ती गुलाबाची फुलं मागत असतो. आणि जेव्हा जयंत त्यांच्याकडनं ती गुलाबाची फुलं मागतो ना, तेव्हा मात्र जयंतला ते विचारतात की तुला कशाला फुलं हवी आहेत. तर जयंत त्यांना सांगतो की मला फुलं ना माझ्या बायकोसाठी हवी आहेत, तिला देण्यासाठी, असं काहीसं तो कारण सांगतो. तेवढ्यातच ना आता तिथे नेमकी जानू आलेली असते आणि जानू जेव्हा तिथे येते ना, तेव्हा जानू जी आहे ती म्हणत असते की तू काही स्वतःला शहाणा समजतोस का? काल रात्रीसुद्धा तू माझ्या घरी आला होतास. तुला असं वाटत असेल की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मला माहिती नाही आहेत, पण मला सगळं कळतंय की तू मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हे सगळं काही करत आहेस. हे देखील आता तिने म्हटलेलं असतं. मग आता ती म्हणत असते की काल रात्रीसुद्धा तू माझ्या घरी आला होता. तुला काय वाटतं मला काही गोष्टी कळत नाही आहेत का? मला सगळ्या काही गोष्टी कळत आहेत. तू मला त्रास देण्यासाठी मुद्दामून हे सगळं काही करत आहे. तेव्हाच ना मी कशाला येऊ, मी तर इथेच आहे, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि मग तेव्हाच ना इकडे असणारी ही जानू जी आहे ती म्हणत असते की मला माहिती आहे तू मला मुद्दामून त्रास देण्यासाठी आला होतास. तेव्हाच ना इकडे जानू जी आहे ती मात्र आता जयंतला म्हणत असते की तुझ्याकडनं ना या गुलाबाच्या फुलाची सुद्धा मला अपेक्षा नाही आहे. आणि तिने दिलेलं गुलाबाचं फूल ना आता ती पूर्णपणे मोडून टाकते. आणि तेव्हाच ना जानूला कुठेतरी जयंतवर संशय येत असतो, कारण ज्या पद्धतीने जानूने इमॅजिन केलं होतं, जे जानूला आठवत होतं तसंच आता जयंतने सांगितलेलं होतं. म्हणून ती थोडा संशय घेते. इथे श्रीनिवास आणि लक्ष्मी घराबाहेर पोहोचलेली असतात. त्यांना टेन्शन असतं की काय करावं ते सुधरत नसतं. त्यातच लक्ष्मी श्रीनिवास यांना सांगत असते की तुम्ही ना प्लीज काही करा, पण आपल्या भावना आणि सिद्धूला शोधून काढा. त्यावर आता भावना आणि सिद्धूची तू काळजी करू नकोस, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय त्यांना शोधण्यासाठी, असं देखील मी आता श्रीनिवास यांना बोलत असते. तर श्रीनिवास म्हणतात की मला सुद्धा ना भावना सिद्धूची काळजी वाटते. मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जर नाहीच काही तपास लागला तर मी बघतो काय करायचं आहे ते, असं देखील आता लक्ष्मीला श्रीनिवास सांगत असतात. मग तेव्हा कुठे जाऊन लक्ष्मी आता श्रीनिवास यांचं ऐकते, कारण तिला सुद्धा ना असं वाटत होतं की कधी एकदा सगळ्या काही गोष्टी ठीक होतील त्या, कारण आजपर्यंत सिद्धू असं न सांगता कधीच कुठे गेला नव्हता. मग इकडे आता जानूना बाहेर पडलेली असते, पण जानूला जयंतचं वागणं जे आहे ते काही पटलेलं नसतं. त्यामुळेच आता तिथे एका छोट्याशा झाडाकडे ना छोटेसे असे दगडाचे देव ठेवलेले असतात ना, त्यांच्यासोबत ती आता बोलत असते. आणि ती म्हणत असते की माझ्या आयुष्याचं काय चाललंय ते मला खरंच कळत नाही आहे. मी स्वतःहून या सगळ्यातून बाहेर यायचा प्रयत्न करते, पण मला का त्रास होतोय प्रत्येक वेळेला, हा त्रास झाला नाही पाहिजे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टींबद्दल बोलत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे लक्ष्मी घरामध्ये येत असते. लक्ष्मीला आता माहिती असतं की काय काय झालेलं आहे ते. त्याच वेळेला लक्ष्मी जशी घरात येते तेव्हा आता ह्या सगळ्यांचं सुरू होतं, काय काय तुमचं बोलणं झालं आहे, काय झालं आहे याबद्दल आता विचारलं जात असतं. तेव्हाच मात्र आता म्हटलं जातं की नाही या सगळ्या काही गोष्टी काहीच झालेल्या नाही आहेत, 2 मिनटं थांबा. आणि असं बोलून आता इकडे लक्ष्मी जी आहे ती मात्र आता शांत करत असते. त्याच वेळेला काय झालं आहे आई, काही घडलं आहे का, असं देखील आता विचारलं जातं. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी जी आहेत त्या लक्ष्मी सांगून टाकते. लक्ष्मी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र संतोष म्हणतो की मला कळतंय ना की हे सगळं कोणी केलेलं आहे ते. मला पूर्णपणे संशय आहे की हे सगळं काही ना दुसरं तिसरं कोणी नाही, तर फक्त ना या जयंतनेच केलं असेल. मग मात्र आता जानूची सुद्धा काळजी वाटायला लागलेली असते लक्ष्मीला. तेच इकडे आता रेणुकाने अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं, कारण अजूनही ना संपतराव आणि त्याचसोबत इथे असणारे काही केल्या कोणत्याही गोष्टी ना मनावर घेत नसतात. आणि त्यामुळे ना खूप जास्त राग ना इकडे असणाऱ्या या खरं तर रेणुकाला येत असतो. आणि रेणुका आता म्हणत असते की तुम्ही काय करायचं ठरवलंय, तुम्ही काहीच करणार नाही आहात का, तर तसं मला सांगा. आणि मग असं बोलून ती आता अक्षरशः देवासमोर हात जोडून उभी असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र दुसरीकडे पाहायला मिळत असतं की लक्ष्मी आणि त्याचसोबत वँकी बसलेला असतो. तर आता वँकी लक्ष्मीला कसं शांत करत असतो, कारण लक्ष्मीला असं वाटत होतं की श्रीनिवास केव्हाचे घराबाहेर पडलेत, पण अजूनही त्यांनी फोन करून काहीच गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. तेवढ्यातच आता श्रीनिवास यांना त्यांचा जुना रिक्षावाला मित्र भेटतो. आणि मग आता श्रीनिवास नेमका ना आता त्यांना फोटो दाखवतात. आणि मग जेव्हा श्रीनिवास फोटो दाखवतात ना
तेव्हा मात्र आता ते श्रीनिवास यांना म्हणत असतात की ही तुमची मुलगी आहे का, हिला तर मी आज सकाळीच सोडलं, मग कोणत्या लोकेशनला सोडलं असं देखील श्रीनिवास विचारतात. मग आता तो माणूस जो आहे तो बरोबर लोकेशन सांगतो. तेच आता भावना आणि सिद्धू सरळ सरळ चालत चाललेली असतात. भावनाला खरं तर त्रास होत असतो, पण तरीसुद्धा भावना काही शांत बसत नाही. तेच आता जानू घरी आलेली असते. जानू घरी आल्यावर पहिल्यांदा तिला पाणी वगैरे दिलं जातं, पण इकडे जानूला विचारलं जातं की काय झालं आहे. तेव्हाच ना जानू आता बँकेला सांगत असते की माझ्या आयुष्यात खरंच ना काय चाललं आहे ना मला खरंच कळत नाही आहे. त्या जयंतचा मला राग येतो. तेच बँके म्हणत असतो की तू जयंतचा इतका विचार करू नको, पण ती बँकेला म्हणत असते की कसा विचार करू नको, असं कसं म्हणू शकतोस यार बँके दादा तुला सांगू का, त्या माणसाने आतापर्यंत किती जणांना त्रास दिला आहे, एवढे गुन्हे केलेत ना, आणि आज तुझा जो आवाज नाही आहे ना त्यालासुद्धा जबाबदार ना तोच माणूस आहे, असं देखील आता इकडे जानू जे आहे ती बँकेला बोलून जाते. पण आता हे सगळं काही इथे असणाऱ्या या लक्ष्मीने ऐकलेलं असतं आणि लक्ष्मीला तर आता मोठा धक्काच बसतो. लक्ष्मी जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा इकडे आता भावनाला जास्त चालून ना दम लागलेला असतो. आणि मग काय, भावनाला दम लागल्यामुळे ना आता इकडे काहीतरी भावनाला दिसतं. मग तेव्हाच महेश म्हणत असतो की 1 मिनटं थांबा वहिनी, तुम्ही वाकू नका, मी बघतो. तर आता भावनाला नेमकी ना सिद्धूची चप्पल दिसते. तेच इकडे वीणा जवळ येऊन आता रडारड चालू असते लक्ष्मीची. लक्ष्मीला वीणा विचारते की काय झालं आहे आई. तेव्हाच ना लक्ष्मी सांगत असते की काय बोलू तुला, मला समजत नाही आहे. आज बँकेचा जो आवाज नाही आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार जयंत आहे. हा जयंत ना खरंच ना किती आतल्या गाठीचा आहे, त्याला तर कधीच ना देव माफही करणार नाही. माझ्या भावनाच्या सिद्धूच्या बाबतसुद्धा त्याने काही केलेलं नसायला हवं असाही विचार ना आता केला जात असतो. इकडे आता जिथे भावना गेलेली असते ना तिथे सिद्धूच्या नावाने जोरजोरात आवाज करत असते. तर तिथे तो निलांबरीचा माणूस असतो ना तो बाहेर आलेला असतो आणि त्याला आवाज ऐकू आल्यामुळे तो म्हणतो की कोण आहे तिकडे. पण तेव्हाच भावना आणि महेश दोघंही जण लपून बसतात जेणेकरून त्याला काही दिसायला नको. पण आता भावना महेशला सांगत असते की माझा जो काही विचार आहे तो पक्का आहे, कारण इथेच आहेत ना सिद्धिराज आहेत, कारण त्यांची चप्पल आणि एकाच लोकेशनला दिसत आहे. तेच दुसरीकडे आता कमांडरला बोलवलेलं असतं, कारण ह्यांना ना आता हे बाहेरच्या बाहेर पोलिसांना न देता काही सिक्रेट मिशनवर हे सगळं करायचं असतं. आणि त्यामुळेच ना जे संपतराव असतात त्यांनी एका माणसाला बोलवून घेतलेलं असतं जो की कमांडर असतो. तो पूर्ण घराची पूर्णपणे पडताळणी करतो. पूर्ण घराची पडताळणी करून झाल्यानंतर इकडे आता विचारलं जातं की तुम्ही सगळं घर का बघितलं. तेव्हाच ना आम्हाला घरापासून सुरुवात करायची असते. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या सुनेचा तुमच्या मुलाचा फोटो मला पाठवा, म्हणजे कसं आम्हीच तपासायला लागतो. मग आता लगेचच संपतरावांनी भावना आणि सिद्धूचा फोटो ना पाठवून ठेवलेला असतो. आणि भावना सिद्धूचा जसा आता ते फोटो पाठवतात तसं मात्र आता तो माणूस म्हणतो की तुम्ही थोडा वेळ द्या, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो. पहिल्यांदा आम्ही त्यांचा नंबर ट्रॅक करतो आणि मग पुढच्या सगळ्या काही गोष्टी, असंही आता सांगितलं जातं. मग या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर रेणुका पुन्हा एकदा देवी आईसमोर हात जोडते आणि सगळं काही नीट होऊ दे असं सांगते. तेच इकडे श्रीनिवास जे आहे ते सगळ्यांनाच भावनाचा सिद्धूचा फोटो दाखवून शोधायचा प्रयत्न करत असतात. शेवटी ना त्यांनी आता त्यांच्या ओळखीच्या साहेबांना कॉल केलेला असतो. आणि मग आता ओळखीच्या साहेबांना कॉल केल्यानंतर आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं. म्हणजेच ना आता श्रीनिवास सांगत असतात की खरं तर मला कंप्लेंटच करायची होती, पण मुलीकडच्या सासरची जी मंडळी आहेत ना ते ह्या सगळ्यासाठी विरोध करतायत म्हणून राहिलं, पण मला ना माझ्या मुलीला आणि त्याचसोबत जावयाला शोधून काढायचं आहे. प्लीज तुम्ही या सगळ्यासाठी माझी मदत करा ना. मग आता ते सुद्धा म्हणतात की ठीक आहे, आम्ही आमच्या परीने करतो प्रयत्न, पण थोडा वेळ लागेल. आता भावना आणि त्याचसोबत जो महेश आहे ते दोघंही जण इकडे तिकडे शोधत असतात. आणि मग त्याच वेळेला त्यांच्या लक्षात येतं की नाही, आपण काहीतरी करायला हवं आणि आपण शोध घ्यायला हवा. तेव्हाच एक चहाच्या टपरीवर माणूस असतो, त्याला सिद्धिराजचा फोटो दाखवल्यानंतर आता तो म्हणत असतो की मी ह्याला पाहिलं आहे. मग भावना त्याच्यासमोर हात जोडते, प्लीज तुम्ही सांगा ना ह्याला कुठे पाहिलं आहे. तेव्हाच मग आता तो माणूस सांगतो की ह्या माणसाला ना काल ट्रकमध्ये बसून घेऊन गेले, पण कुठच्या साईडला ते सांगा. आणि मग त्यांनी दिशा सांगितलेली असते. त्यामुळे भावना त्यांचे आभार मानते. भावना विचार करते की खरंच सिद्धिराजला ट्रकमधून नेलं असेल का, असे विचार ना मनामध्ये आता येऊ लागलेले असतात. काहीच कळत नसतं की काय खरं आणि काय खोटं ते. मग इकडे आता कमांडर साहेबांनी तारिणीला कॉल केलेला असतो आणि तारिणीला कॉल करून आता त्या सगळ्या काही गोष्टी सांगतात. मग दुसरीकडे नक्कीच ना हा राजकीय पक्षातील कोणाचा तरी फायदा करण्यासाठी कोणीतरी हे सगळं केलेलं आहे. सिद्धिराज आणि भावनाला गायब करण्यामागे कोणाचा
कोणतरी हात आहे असं देखील तारीने बोलत असते आणि मी माझ्या परीने ह्या सगळ्याचा शोध घेते आणि सिद्धिराजला शोधून काढते असंही आता तिने म्हटलेलं असतं. ते श्रीनिवास त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. रस्त्यावरच्या माणसांना, आजूबाजूला वॉचमॅनला सुद्धा त्याचा फोटो दाखवून विचारू पाहत असतात की तुम्ही ह्यांना ओळखलं आहे का, तुम्ही ह्यांना कुठे पाहिलं आहे का. पण कुठेही आता श्रीनिवास यांना पत्ता लागत नसतो. त्यामुळे श्रीनिवास थोडेसे आता का होईना टेन्शनमध्ये येतात, कारण त्यांच्याकडे कुठचाही पर्याय उरलेला नसतो. मग आता लक्ष्मी त्यांना कॉल करते आणि लक्ष्मी विचारते की काय झालं, काही पत्ता वगैरे लागला का. पण लक्ष्मीला श्रीनिवास म्हणतात की मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, पण अजूनही कुठेच ना भावना आणि सिद्धूचा पत्ता लागत नाही आहे. मग लक्ष्मीला सुद्धा टेन्शन येतं, कारण तिला असं वाटत असतं की या सगळ्याच्या मागे जयंत असेल तर, म्हणूनच तिला ना शंका येत असते, म्हणून ती थोड्या टेन्शनमध्ये असते. तर दुसरीकडे मात्र आता जानू जी आहे ना, तिला आता काही झालं तरीसुद्धा ना प्रयत्न करायचे असतात, कारण तिला ना ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं आणि ती हा विचार करत असते की जयंत काहीच झालं तरीसुद्धा जास्तीत जास्त या सगळ्यामध्ये अडकायला हवा, यासाठी तिचे आता प्रयत्न सुरू असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.